नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरतीबद्दल जे नागपूरला व्हेरिफिकेशन सुरू आहे त्या टाइम टेबलमध्ये थोडं चेंजेस करण्यात आलेले आहे। बघा 31 जानेवारी 2024 हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। वनरक्षक पदभरती प्रक्रिया 2023 शुद्धीपत्रक, मूळ कागदपत्रे तपासणी व शारीरिक मोजमाप। तर बघा नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाच्या भरतीकरिता दिनांक 23/1/2024 ते 22/2/2024 या कालावधीमध्ये मूळ कागदपत्रे तपासणी व शारीरिक मोजमाप तपासणीचा कार्यक्रम 19/1/2024 रोजी वन विभागाच्या maforest.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता। म्हणजे तो टाइम टेबल आहे तो साइटवर उपलब्ध करून दिलेला होता 19/1/2024 ला। तर बघा 2 नंबरचा पॉईंट काय म्हणते तर त्याचप्रमाणे सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये 5/2/2024 पासून बदल करण्यात येत असून सुधारित कार्यक्रम खालीलप्रमाणे वन विभागाच्या maforest.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तरी उमेदवारांनी याबद्दल नोंद घ्यावी। 12/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांकात सोबतच्या प्रपत्र अ मध्ये नमूद मूळ दस्तऐवजासह नियोजित वेळेवर न चुकता उपस्थित राहावे। सुधारित मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप कार्यक्रम टाइम टेबलमध्ये चेंजेस झालेले आहे। 5/2/2024 नंतरचा टाइम टेबलमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांचे नागपूरमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी यावर लक्ष ठेवावे। तर बघा यामध्ये 5/2/2024 पासून हे व्हेरिफिकेशनमध्ये बघा गुणवत्ता मेरिट नंबर, यामध्ये मेरिट नंबर चेक करून घेणे, त्यानंतर किती उमेदवार असणार आहे आणि यामध्ये टाइम आणि जो स्थळ दिलेला आहे तो स्थळसुद्धा बघून घ्या। आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचे नागपूरसाठी व्हेरिफिकेशन सुरू आहे 5 तारखेपासून ते 13/2/2024 पर्यंत यामध्ये हा टाइम टेबल दिलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन आहे त्यांनी लवकरात लवकर हा टाइम टेबल चेक करून घ्यावे। आणि जर तुमचं यामध्ये मेरिट नंबर असेल तर तुम्हाला या टाइम टेबलनुसार इथे हजर राहणं गरजेचं असणार आहे। बघा उमेदवारांना निश्चित करून दिलेल्या दिनांकाचं वेळेवर न चुकता उपस्थित राहावे, अन्यथा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरी संधी दिली जाणार नाही याबाबत नोंद घ्यावी। उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणीकरिता येताना जाहिरातीमधील सर्व सूचनांचे वाचन करून प्रपत्र अ मधील सूचीनुसार मूळ कागदपत्रे व त्या सर्व कागदपत्रांची स्वसाक्षांकित केलेली एक संच सोबत आणणे अनिवार्य असणार आहे। म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक झेरॉक्स बंच सुद्धा नेणं गरजेचं असणार आहे। मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहील ते उमेदवार भरती प्रक्रियेमधून बाद ठरतील। मूळ कागदपत्रे तपासणीकरिता पात्र होणाऱ्या उमेदवारांचे वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता, उंची, छाती, वजन तपासणी ही शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येईल। जे उमेदवार शारीरिक पात्रता धारण करणार नाहीत ते भरती प्रक्रियेमधून बाद ठरतील। तर अशा प्रकारे जे पूर्ण यांचे जे पॉईंट्स आहेत ते यामध्ये नमूद केलेले आहे। 31/1/2024 हे टाइम टेबल दिलेला आहे। यामध्ये डॉक्युमेंटसुद्धा दिलेले आहे। डॉक्युमेंट्स या अगोदरसुद्धा आपण बघितलेले आहे। ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र, त्यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आणि 3 कलर फोटो, त्यानंतर जन्मतारखेसाठी प्रूफ, 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट देऊ शकता, त्यानंतर 12वीची मार्कशीट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट। अशा प्रकारे मागासवर्गीयसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल सर्टिफिकेट, EWS असेल तर EWS, रिझर्वेशन असेल, स्पोर्ट पर्सन, एक सर्व्हिसमॅन याबद्दल तुम्हाला पुरावा देणं गरजेचं आहे। भूकंप प्रकल्प, होमगार्ड याबद्दल जेही तुमच्याकडे असेल। आणि त्यानंतर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर बघा धाव चाचणीपूर्वी उमेदवारांना घ्यावयाचे वचनपत्र देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे हे आपण ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे नागपूरसाठी व्हेरिफिकेशन आहे त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघून घ्या। आणि ज्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांनी नवीन टाइम टेबल बघून व्हेरिफिकेशनला जायचं आहे। ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर वनरक्षक भरतीबद्दल काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।